Welcome student in 12th standard. From today we will start geography. First chapter population. भूगोलाच्या विविध शाखा आहेत. There are many branches of geography. त्यापैकी ह्युमन geography मानवी भूगोल ही भूगोलाची एक शाखा आहे. मानवी भूगोलामध्ये लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. भूगोल हे एक शास्त्र असून मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा इंटरॅक्शनचा अभ्यास यात केला जातो. पॉप्युलेशन जॉग्रफीमध्ये अनेक मुद्द्यांचा अभ्यास केला जातो, जसे अर्थ सरफेसवरील लोकसंख्येचे वितरण आणि आकृतिबंध, डिस्ट्रीब्युशन अँड पॅटर्न, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह, गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास यात होतो. लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास याचाही अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. देशाच्या आर्थिक योजना आखत असताना लोकसंख्या भूगोलाचा विचार केला जातो. लोकसंख्या भूगोलामध्ये मानव एक संसाधन म्हणून अभ्यास केला जातो. ह्युमन ॲज अ रिसोर्स. मानवाचा जेव्हा आपण संसाधन म्हणून विचार करतो तेव्हा मानवाने स्वतःच्या विकासाकरिता पर्यावरणाचा वापर करून विकास कसा घडवून आणला याचाही विचार करावा लागतो. सर्व रिसोर्स मध्ये मानव हाच एक बुद्धिजीवी प्राणी आहे. त्याने आपल्या सोयी सुविधांसाठी पर्यावरणात अनेक बदल घडवून आणले आहे. म्हणूनच ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे तेथे लोकसंख्या जास्त आढळते. उदाहरणार्थ चीन आणि भारत. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये मानव ह्युमन हा इम्पॉर्टंट रिसोर्स असतो. Therefore, people are producers and consumers. मानव हाच त्या देशाचा विकास घडवून आणण्यात महत्वाचा घटक असतो. लोकसंख्येचे वितरण. वर्ल्ड पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास कशासाठी करावयाचा असतो, या अभ्यासाचा आपल्याला काय मदत होईल ते आपण बघू. लोकसंख्या वितरणावर अनेक घटक परिणाम करीत असतात, जसे सामाजिक सोशल, आर्थिक इकॉनॉमिकल, राजकीय पॉलिटिकल, जीवशास्त्रीय बायोलॉजिकल अँड जॉग्राफिकल एक्स्ट्रा. लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास केल्यास आपण लोकांना बेटर हेल्थ प्लॅनिंग, बेटर एज्युकेशन प्लॅनिंग, बेटर एम्प्लॉय प्लॅनिंग, बेटर हाऊसिंग प्लॅनिंग, फूड सप्लाय, एक्स्ट्रा फॅसिलिटी देऊ शकतो. यानंतर आपण पृथ्वीवरील लोकसंख्या वितरणाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला दोन विभाजित वर्तुळांचा अभ्यास करावयाचा आहे. ह्या दोन डायग्राम मधील फर्स्ट डायग्राम आधी आपण बघू. यामध्ये खंडांतर्गत भूमीचे पर्सेंटेज ऑफ टोटल लँड मास, तर दुसऱ्या डायग्राम मध्ये पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इयर 2019 चे दिले आहे. ह्या डायग्रामचा आपण क्लॉकवाईज रीडिंग करू. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट नंबरवर आफ्रिका खंडाने 20.40% इतका एरिया कव्हर केला आहे. सेकंड नंबरवर अंटार्क्टिका कॉन्टिनेंटने 9.20% इतका एरिया ऑक्युपाय केला आहे. तर आशिया खंडाने थर्ड नंबरवर आहे 29.20% इतका एरिया कव्हर केला आहे. नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंटने 16.50%
इतका एरिया कव्हर केला आहे. त्यानंतर साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटने 12% एरिया कव्हर केला आहे. युरोप कॉन्टिनेंटने 6.80% एरिया कव्हर केला आहे. ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंटने 5.90% लँड कव्हर केले आहे. यानंतर आपण सेकंड डायग्राम कडे वळू. यात कॉन्टिनेंट वाईज पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन दिले आहे. फर्स्ट नंबरवर आफ्रिका खंड आहे. 16.96% पॉप्युलेशन या ठिकाणी राहते. तर आशिया खंडात 59.65% पॉप्युलेशन राहते. नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट मध्ये 9.69% पॉप्युलेशन राहते. साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट मध्ये 8.40% पॉप्युलेशन राहते. युरोपमध्ये 4.75% पॉप्युलेशन राहते. ऑस्ट्रेलिया खंडात 0.55% पॉप्युलेशन आहे. या दोन डायग्रामला ऑब्झर्व केले असता आपल्याला असे लक्षात येते की लँड 7 कॉन्टिनेंटनी कव्हर केले आहे, परंतु पॉप्युलेशन मात्र 6 कॉन्टिनेंटवरच आहे. म्हणजेच अंटार्क्टिका कॉन्टिनेंटवर ह्युमन सेटलमेंट नसल्या कारणाने सेकंड डायग्राम मध्ये अंटार्क्टिका कॉन्टिनेंटला मेन्शन केलेले नाही. विभाजित वर्तुळानंतर काही क्वेश्चन दिले आहे, त्याचे आन्सर बघू. फर्स्ट क्वेश्चन, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? लिस्ट पॉप्युलेशन. याचे आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. सेकंड क्वेश्चन, भूमी व लोकसंख्या या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता? लिस्ट लँडमास अँड लिस्ट पॉप्युलेशन. तो सुद्धा ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंटच आहे. थर्ड क्वेश्चन आहे, भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता? मोस्ट लँड मास ॲज वेल ॲज मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन. याचा आन्सर आहे एशिया कॉन्टिनेंटची भूमी आणि लोकसंख्या, लँडमास अँड पॉप्युलेशन दोन्ही सुद्धा जास्त आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे? त्याचे कारण काय असावे? मिसिंग कॉन्टिनेंट. याचे आन्सर अंटार्क्टिका आहे आणि याचे कारण सुद्धा आपण आधी डिस्कस केले आहे. याच डायग्रामवर तुम्हाला सॉल्व करायला दोन क्वेश्चन देत आहे. फर्स्ट क्वेश्चन, खंडाचा भूमी क्षेत्रानुसार लहान ते मोठा असा क्रम लावा. अरेंज द कॉन्टिनेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर एरिया वाइज. सेकंड क्वेश्चन, लोकसंख्या वितरण टक्केवारीनुसार खंडाचा जास्त ते कमी लोकसंख्या असा क्रम लावा. इन अकॉर्डन्स टू पॉप्युलेशन डेन्सिटी अरेंज कॉन्टिनेंट इन डिसेंडिंग ऑर्डर. आता आपण जगाच्या नकाशावर कॉन्टिनेंट वाइज अँड पॉप्युलेशन वाइज डिस्ट्रीब्युशन बघू. या नकाशात प्रत्येक खंडाला वेगवेगळ्या कलरनी दर्शविले आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक कॉन्टिनेंटचा एरिया हा वेगवेगळा आहे हे लक्षात येते. आता या नकाशात आधी एक्सप्लेन केल्याप्रमाणे खंडनिहाय लोकसंख्येचे वितरण बघू. आशिया खंडामध्ये भूमी 29.20% असून लोकसंख्या 59.65% आहे. आफ्रिका खंडाची भूमी सरफेस 20.40% असून लोकसंख्या
16.96% इतकी आहे. उत्तर अमेरिकेचे क्षेत्रफळ एरिया बघितल्यास नॉर्थ अमेरिकाने 16.50% इतके क्षेत्र व्यापले असून येथील लोकसंख्या 9.69% इतकी आहे. जागतिक वितरणाचा विचार केला असता दक्षिण अमेरिका खंडाने एकूण भूमीच्या 12% भूमी व्यापली असून येथे 8.40% पॉप्युलेशन आहे. युरोप कॉन्टिनेंटनी वर्ल्ड सरफेस डिस्ट्रीब्युशन मधून 6.80% सरफेस ऑक्युपाय केले आहे. तर वर्ल्ड पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन मधून 4.75% पॉप्युलेशन युरोपमध्ये राहते. अंटार्क्टिका कॉन्टिनेंटनी वर्ल्ड सरफेस डिस्ट्रीब्युशन मधून 9.20% सरफेस ऑक्युपाय केले असले तरी येथे ह्युमन सेटलमेंट आढळत नाही ड्यू टू हार्श क्लायमेट कंडिशन. प्रतिकूल हवामान असल्या कारणाने येथे लोकवस्ती नाही. ऑस्ट्रेलिया खंडाचा विचार केला असता ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी ही 5.90% असून येथे 0.55% इतकी लोकसंख्या आहे. म्हणजेच जगाच्या तुलनेत सर्वात कमी भूमी असलेला हा खंड आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीतही अंटार्क्टिका खंड सोडून ऑस्ट्रेलिया खंडात सर्वात कमी लोकसंख्या आढळते. लोकसंख्येची घनता, पॉप्युलेशन डेन्सिटी. लोकसंख्येची घनता विचारात घेत असताना एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण यांचा विचार करावा लागतो. पॉप्युलेशन डेन्सिटी पर स्क्वेअर किलोमीटर और किलोमीटर स्क्वेअर. आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे A to B स्टेशनवर 1 किलोमीटर लँड ऑक्युपाय केले आहे. ह्या 1 किलोमीटर मध्ये जे लोक राहतात त्यांना पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतात. Another question is how to calculate the population density. The most populated way is calculate the population density is total population divided by total land area. Total population is collected by the census and total land area is collected by the local municipality. Then divided both of them, we will find population density. आता या दोन फोटोग्राफचा विचार करू. या दोन्ही चित्रांचे क्षेत्रफळ 1 चौरस किलोमीटर आहे असे आपण गृहीत धरू. अ ठिकाण आणि ब ठिकाण. अ ठिकाणी आपल्याला अनेक मजली इमारती दाटीवाटीने दिसत आहे. तर ब ठिकाणी आपल्याला छोटे छोटे घर दूर दूर दिसत आहे. म्हणजेच अ ठिकाणी राहणारे लोक हे जास्त आहे तर ब ठिकाणी राहणारे लोक हे कमी आहे. म्हणजेच अ ठिकाणी लोकसंख्येची घनता ही जास्त आहे तर ब ठिकाणची लोकसंख्येची घनता ही कमी आहे. हे या चित्रावरून लक्षात येते. लोकसंख्येची घनता याचे सूत्र आपण बघू. लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागेला एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटर मध्ये. Density of population equal to total population divided by total area in square kilometer. हा फॉर्म्युला पॉप्युलेशन डेन्सिटीचा कोणताही क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये विचारला असताना लिहिणे आवश्यक आहे. It consider 1 marks. Okay. Therefore, we will say distribution of land
and population can be better understood in terms of numbers living in a region, but also in terms of people living in an unit area. This is called population density. Thank you.